भावाभावाच्या भांडणासहित सांगितलं आता बरोबरच. ठीक आहे. भांडण गरजेचंच असतं, त्याच्याशिवाय माणसाला प्रेम कळत नाही. बरोबर आहे. जिथं जास्त प्रेम असतं तिथं 100% भांडण होतं. भांडणच होत नाही तिथं समजायचं की काय तर म्हणजे पाणी मुरालंय. बरोबर आहे. ह्या दोघाही भावांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. त्यातल्या त्यात हा जो आहे ना छोटा, हे थोडा वेगळ्या प्रवृत्तीचा माणूस आहे. ठीक आहे. ह्यांचं आम्हाला सगळंच माहिती आहे. आता सांगणं संयुक्तिक नाही, आलं लक्षात, म्हणजे तसं काय वाईट नाही बरं का. ठीक आहे. आता याच्यानंतर जे आहे मी परमेश्वरला या ठिकाणी विनंती करतो की त्यानं जे आहे जसं म्हणजे सांगली या ठिकाणी तलाठी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये PSIचं देखील 100% त्याचं येईल. ठीक आहे. परंतु आता तलाठी म्हणून तो तुम्हाला या ठिकाणी बोलाल आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये PSI म्हणून पण बोलणारच आहे. बोलणार की नाही? हा, हो म्हणाले. त्याला माहिती आहे, मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आलं लक्षामध्ये. तर मी परमेश्वराला या ठिकाणी विनंती करतो की त्यानं आपलं मनोगत जे आहे ते या ठिकाणी व्यक्त करावं. ठीक आहे. ठीक आहे. मी लावतो. हा, बरोबर आहे. आपल्या आपल्या गावरान भाषेत बोलतो मी. तेवढा काय अनुभव नाही मला बोलण्याचा. आता बोल. 2018ला इथं दयान कॉलेजला मी आलो होतो BA ला. आणि त्यावेळेस पोलीस भरती करायची म्हणून आलो होतो लातूरला. गावचे पोरं इथं होते काही पोलीस भरती करण्यासाठी. करत करत 2019ची पोलीस भरती दिली मी पहिल्यांदा. ग्राउंड नव्हतं, काय नव्हतं, सरळ जाऊन डायरेक्ट ग्राउंड मारलं होतं. ग्राउंडला फेल झालो. नंतर वेळ भेटला सरांकडं. सर म्हणायचे मेसला होतो सरांसोबत. सर मेसला यायचे सोबत, आमच्यासोबत बोलायचे. सर म्हणायचे येत जा, क्लास कर. मग मी दररोज यायचो. चलवाड सर, बारगीर सर, उभं येऊन बसायचो इथं. काही जेवढं होईल तेवढं लिहून घ्यायचं, परत कॉलेज करायचं. 2-3 वर्ष गेले असे. शेवटचं 3rd इयर होतं. याच्यातले बरेच मुलं आता माझे ज्युनियर आहेत NCC मध्ये. माझं NCC होतं, त्यामुळं पहिले मी आर्मीच होतं माझं टार्गेट. त्यामुळे वय गेलं निघून 21. नंतर मी काही बघितलो नाही. नंतर म्हणलं आता पोलीस भरती बघावं. पोलीसलाही काही जमलं नाही. सर म्हणले इकडे MPSCचा अभ्यास कर. करत राहिलो. इथंच बसवायचो 2-3 नंबरला. इकडं मुली होत्या, इकडं मुलं होते. 7-8 जणांचा ग्रुप होता. ही सगळे मोठे होते माझ्यापेक्षा. मी लहान सगळ्याचा. त्यांचं उगा ऐकायचं, करत राहायचं आपलं आपलं, ही करायचं. असंच जमलं काय. थर्ड इयरला होतो. ग्रुप बीचा फॉर्म भरला होता. नाही, 2nd इयरला पहिला अटेम्प्ट दिला मी कंबाईनचा. त्यावेळेस मी अटेम्प्ट होता माझा 40 आणि मला कटून मार्क आले ते 18 मार्क. पोरं म्हणायचे मेरिट लागते 45. मला लई वाईट वाटलं. फक्त 18 मार्क आले होते. नंतर 3rd इयर मी काय केलं, कॉलेजलाच गेलो नाही. जायचो कॉलेजला आणि रिडिंगमध्ये जाऊन त्या 200 रुपयाची रिडिंग आहे बघा दयानमध्ये, माहीत असेल, तिथे जाऊन बसायचो. फुल इकडलाच अभ्यास केला आणि त्यातल्या त्यात कोरोना असल्यामुळं MCQ आलं 3rd इयरला. इकडला अभ्यास होता, तिकडं फुल लोडलं. MCQ असल्यामुळे तिकडलं जमलं सगळं. डायरेक्ट 3rd इयरला डायरेक्ट 89% डिग्रीला. असं कोरोनामध्ये केला अभ्यास. नाही, शेतामध्ये आधी भांडणं झालं वडिलांसोबत. काय सांगतो, किस्सा सांगतो. आणि दुंड माहित आहे का तुम्हाला? दुंड इकडं कोळप म्हणतात, आमच्याकडे इकडे दुंड असते. मग ती दुंड धरली होती पप्पानं कापसामध्ये. पाणी संपलं होतं, मला म्हणले पाणी आणजा घरून. शेतात काही साठवण नाही आमच्याकडे. गेलो तिकडंच पोहत बसलो ना. नंतर आलो. वडिलांनी थोडं राग केलं का, हीच करालास पोरामध्ये चालास, इकडे तिकडे हीच करालास. मग तेव्हा थोडं वाईट वाटलं मला.
मग नीट निघालो. एक आपलं मोराबाईंबच एक घेतलं पुस्तक हातामध्ये आणि एक बीजगणिताचं एक होतं वसेचं. 3 पुस्तक घेऊन इथं आलो लातूरला. म्हणजे आता पोलीस भरती कंबाईन काय होत नाही आपल्याला, वेळ गेलाय, गावाकडे होतो. म्हणलं आता पोलीस भरतीच करायची म्हणलं. मग इथं आलो. राम मोरे तो MPSC करत होता. ही दोघं जण, एक दुसरा गिरीश मुळे म्हणून होता, तो आता लागलाय आता. ही दोघं डिस्कशन करायचं आणि मी पोलीस भरती म्हणून दोघं जण चेअर टाकून बसायचे. मी खाली बसून दोघांचं ऐकायचो उभं. करत 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 थोडे ह्यांनी पण सांगितलं. मी म्हणायचो पुस्तकं कोणतं वाचू काय नाही, ही सांगायची ही वाच म्हणून. एक पुस्तक घेतलं का मी तीच वाचत बसायचं, मला कळायचं नाही काय नाही कोणतं वाचवती. ह्यांनी सांगित गेलं. थर्ड इयरची एक्झाम दिली होती, रिझल्ट बाकी होता. इकडं प्री पण दिली, चांगला पेपर गेला आणि काठावर थर्ड इयर असताना मी प्री पास झालो पहिल्यांदा पास झालो की आता काय लय भारी वाटलं. मग पहिल्यांदा पास झाल्यावर मग झाला PSI सगळ्या गावामध्ये सगळं PSIची निघाली ती माझी. मग आता काय करावं त्याला, नंतर काहीच मेन्स मला काहीच माहीत नव्हतं. नंतर मुलं म्हणले की इंग्लिश, मराठी आणि लॉ असते. आता काय करावं, कुठं करावं काय नाही. लॉचं तेवढं ऑनलाईन घेतलं आणि सरांना भेटलं. सर म्हणले घेऊ म्हणले तुमचे. आम्ही 7-8 जण होतो. ते नेहा गुंडरेताई, राम मुंडे असतील, बंधू असेल, मी असेल, दुसरे 2-4 जण होतो. आम्ही 7-8 जण होतो समजा इथं आम्ही मेन्ससाठी. सरांनी त्यावेळेस चांगलंच ही घेतलं. आणि दुर्दैव असं की माझं त्यावेळेस NTDला 1 पण जागा नव्हती PSIला. ओपनमधून माझं हे झालं, 140 लागलं ओपनचं आणि मला होते 135 मार्क. म्हणजे 5 मार्कांवर मी मेन्सला उडालो. लय वाईट वाटलं काय सांगावं. उडालो की मग आता काय करावं. मग त्या 105 मार्क उडल्यानंतर आता काय 21ची होती. 21ला माझी प्री 1-2 मार्कांनी उडाली. लय वाईट वाटलं तेव्हा. पण म्हणलं आता अभ्यासच करून जायचं नाही, म्हणलं डायरेक्ट जाऊन पेपर देऊ. 22ची प्री होती, डायरेक्ट गेलो. डायरेक्ट 56 मार्क झाले बाबा. अभ्यास नाही काय नाही, आधीच्याच अभ्यासावर 56 आले. म्हणलं आता होते म्हणलं प्री पास, आता करावं म्हणलं मेन्सचा अभ्यास केला, भरपूर केला. सध्याला 143 स्कोर आहे मेन्सचा माझा. तिथं होईल वाटलं, आता बघू काय होते काय नाही. मग आता इकडला अभ्यास काहीच केला नव्हता मी ह्याचा तलाट्याचा. तेव्हा माझं इंग्लिश आणि मराठी चालू होतं मेन्सचा. वसं जाऊन दिलो, डायरेक्ट 86 मार्क आले मला तिथं. तिसऱ्या दिवशी माझी शिफ्ट होती आणि नॉर्मलायझेशन डायरेक्ट 188 मार्क झाले, 188.4. NTD मधून दुसरा आलो मी आता सध्या. काय पोरं म्हणाले लय पैसा चालला तलाट्याला, होते की नाही. दररोजच बघायचं टेलिग्राम, कधी पडत्या. उगं तीच नाही लागायचं. 2 महिन्याचा झाला माझ्या हातात पुस्तक नाही काय नाही, उठायचं टेलिग्राम बघतोय सध्याला आता. लगेच रात्री झोपलो होतो मस्त. एका मित्राचा आला फोन, झाले म्हणला तुझं तलाट्याला झाले म्हणला, दुसरा आलायस म्हणला. लय भारी वाटलं बा. रात्रभर झोप नाही. सकाळी ब्रश करायला उठलो तर थोडा मळमळ हुला, तर इग्नूची पुढे घेऊन डायरेक्ट इथं आला होता. ऍसिडिटी झाली ना. उठलं, भारी वाटलं. रात्री वडिलाला केला फोन. वडील काही शिकलेले नाहीत, म्हणजे काही शिकलेले नाहीत. म्हणजे आमचे दोन्ही चुलते शिकलेले, आमचे वडील शिकले नाहीत त्यावेळेस वडिलाला जामायचे. वडील ढोरं घेऊन जायचे शेताकडे जनावरांची. की वडील शिकले नाहीत काय नाही. वडिलालाही सांगितलं रात्री, म्हणजे चांगलं झालं एवढंच बोलली वडील, बाकी काय नाही. आई तर बोललीच नाही रात्री. सकाळी केला फोन, म्हणजे बरं झालं म्हणजे सगळेजण. कधी एवढं बोललं ना, पहिल्यांदा बोलला इथं समजून घ्या थोडं भावना घेऊन. चुकलं असेल, ही असेल, हिथंच नाही कधी शेतामध्ये. फक्त मला पेरणी जर सोडलं का, मी सगळं काम करतो अजून शेतातलं. मला आठवते कोळपे, मी दुसरीपासून मी कोळपे धरतो. पहिल्यांदा मधलं कोळप होतं मला. हे पण कसं आहे, एक पार्लेजीचा पुडा द्यायचा, दिवसभर धरायचं. एक पार्लेजीचा पुडावर मी धरलेला आहे. ती दिलं का लय भारी वाटायचं. मग म्हणजे कोळपे धरलेला आहे, सोयाबीन कापलेले आहे. अजून काही बिळा लागलेला माझ्या गुडघ्याला अजून व्हायचं व नाही. काय वाटणार मला त्याचं, कारण आपले आई वडील करते शेतामध्ये, आपण जायचं बसून राहायचं. थोडं वेगळं वाटते. मग जेवढं होईल बुवा तेवढंच करत राहायचं. नाही करायचं असं. ही झालं, लय भारी वाटायला आज, काय सांगावं. रात्रभर झोपण्याचा प्रयत्न केला, पण काय झोपच येत नव्हती. उगा असे डोळे ठेवून असं बघायचं. मित्र पण तसे आमचे सगळे चांगले आहेत. पोरं सगळ्यात लहान मीच ह्यांच्यामध्ये. आता यांचे सगळ्यांचे 2 मेन्स, कोणी 3 मेन्स,
सगळे दिलेले आहेत. आता ही मोहन सर तर काय फायनलला कटलेला आहे PSIच्या, इंटरव्ह्यू सगळं घेऊन आलेलं आहे आणि ह्यावेळेस तर 100% आहे. मोहन सर 100% होईल. आमचा पार्टनर राम मोरे सर, ओळख असते तुम्हाला, ती तर माणूस लय खतरनाक आहे बाबा. काल गावाकडून आलाय 10 वाजता ना, आज 6 वाजता टायपिंगला लगेच. टायपिंग झाली की 7 वाजता रिडिंगला. म्हणजे सगळे पोरं तसे चांगले आहेत. कधी पैशाची अडचण असली मदत करतात, काय नाही, कधी हे तसं चालू राहते आमचं. आणि बारगीर सरचा तर काय विषयच नाही. म्हणजे आम्हाला कधी क्लास वाटलाच नाही बरं का. कधी यायचो, कधी सरांना विचारायचो, डाऊट विचारायचो. मराठीचं हे इथंच बसायचो 3 नंबरला. माझी 3 नंबरला इथं बसायचो मी मधामध्ये. आणि इकडं मुली होत्या, मुली तेव्हा कमीच होत्या. मग त्यात नेहाताई एक होती, दुसरी एक होत्या वाटतं. सगळ्यांचं झालंय, सगळ्यांचं जवळपास. तेवढा मिस राहिलो होतो, आता माझा झालंय. आता होईल. आता माझी इच्छा PSIचीच आहे, PSI व्हावा, PSI, पण ही मध्येच झालंय. आता काही जॉईन करायला आणि माझं NCC असल्यामुळं माझं ह्याच्या अगोदर भरतीची झाली का, माझा साताऱ्याला फॉर्म होता. तेव्हा मेन्स होती, तोंडावर 1 महिना होती. सर म्हणलं जाऊ का म्हणलं पोलीस भरतीला. सर म्हणले हे गप म्हणले, इकडे मेन्सचा अभ्यास कर म्हणले, वगैरे कशाला जातोस म्हणले त्या पोलीसमध्ये, काय म्हणले कर म्हणलं मेन्सचा अभ्यास सरने. मग मी केला इकडला मेन्सचा. नशिबानं गेली माझी 5 मार्क पण मेन्स. जर असल्या असत्या का, माझं ग्राउंड आउट ऑफ आहे, 100 पैकी 100 मारतो मी ग्राउंड. काय नशिबानं जागा एक पण नव्हती आणि पहिल्यांदा असल्यामुळे अनुभव नव्हता. 5 मार्क पण मेन्सचा कटलो. जाऊ द्या म्हणलं, आता ह्यावेळेस चांगला स्कोअर आहे, बघू झालं तर होईल. आता काय तसं येताना रात्री आईने 900 बोललेले आहेत, माईने 900 बोललेले आहेत. खरं लक पण आहे बरं याच्यामध्ये. मला वाटायचं लक बी काय नसते, लक पण आहे. कारण ज्या आता बंधूला 100 पैकी 90 मार्क होते आणि मला फक्त 86 मार्क होते. आणि त्याचा जिल्हा होता धाराशिव आणि माझा होता सांगली. तरी माझं सिलेक्शन झालं 90 मार्काचा इथं बसला. आता याच्यामध्ये बरं झालं त्याचा अगोदर माझा रिझल्ट आला. जर माझा जर आधी आला असता का, मग ह्याचं काही खरंच नव्हतं. आणि सगळ्यात लहान बहीण आहे, 2 नंबर मी, नाही सगळ्यात मोठा हे नाही, 2 नंबर मी, सगळ्यात लहान माझी बहीण आहे. पहिल्यांदा बहीण लागली, दुसऱ्यांदा हा लागला, तिसऱ्यांदा. समजा जर मी लागलो असतो मग ह्याचं काही खरंच नव्हतं. 8 दिवस आधी त्याचा आला रिझल्ट. नंतर आता म्हणलं आता आपल्याकडे काही ऑप्शन आहे. टायपिंग काढा विचार चालू होता मधामध्येच. म्हणजे इथून तिथून बारामूला. आता PSIला काही सांगता येत नाही काय होईल काय नाही. म्हणजे टायपिंग तर काढून घ्यावं तेवढं. आणि योगा काल रात्री आला रिझल्ट. आता वाटते टायपिंगची गरज नाही आता. त्यामुळं सरांचं जर काही विषयच नाही, मराठी इंग्लिश 2 विषय जर इथं सरांकडे केलो ना, 100% तुम्हाला मार्क जात नाही असं शिकवतात. आणि चलवाड सर तर काय गणित माहितीच असेल तुम्हाला. हा